नागभीड वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मिंडाळा आणि यात क्षेत्र मिंडाळा कक्ष क्रमांक 756 PF मध्ये दिनांक 4/1/2025 रोजी गस्ती 2 नर वाघांमध्ये झुंज झाली। सदर झुंजीमध्ये T100 वाघाच्या समोरील डाव्या पायाला गंभीर जखम झाल्याची तर दुसऱ्या अनोळखी वाघाच्या मानेवर, पाठीवर व पायावर जखमा व त्यामधून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले। त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन राबवून दोन्ही वाघांना वैद्यकीय उपचारार्थ जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू होती। दरम्यान दिनांक 10/1/2025 रोजी T100 नर वाघाने अनपेक्षितपणे कोसंबी गवळी नियत क्षेत्रातील मौजा पारडी येथील रहिवाशी श्री गुरुदेव पुरुषोत्तम सारये यांच्यावर गट क्रमांक 75 मध्ये हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले। त्यानंतर शेतशिवार परिसरात T100 वाघाचे अस्तित्व कायम असल्याचे तसेच समोरील डाव्या पायावरील गंभीर जखमीमुळे तो शिकार करू शकत नसल्याचे क्षेत्रीय चमूला निदर्शनास आले। त्यामुळे दिनांक 12/1/2025 रोजी कोसंबी गवळी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 110 मध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवून डॉक्टर रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व त्यांचे चमूकडून T100 नर वाघाला सकाळी 7:31 डार्ट करून वाघ बेशुद्ध झाल्यावर अंदाजे 7:15 वाजता पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आले। उक्त कार्यवाही निम्न साक्षरीद्वारे यांच्यासह अरूप कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड व इतर क्षेत्रीय वन कर्मचारी तसेच डॉक्टर रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी अजय मराठे, पोलीस कॉन्स्टेबल शूटर व त्यांची चमू राकेश आहुजा, बायोलॉजिस्ट त्यांचे उपस्थितीत पार पडली। जेरबंद करण्यात आलेल्या T100 नर वाघाचे वय अंदाजे 10 वर्ष असून त्याला पुढील वैद्यकीय उपचारार्थ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे स्थलांतरित करण्यात येईल असे वन विभागाने सांगितले आहे।